काय मित्रांनो, आपण कसे आहात? आज आपण बघणार आहोत सोलर पॅनलवर घरचा लोड कसा चालतो आहे. शेतकरी मित्रांनो, आपल्या शेतीतील जे 3 HP चे, 5 HP चे, 7.5 HP चे जे सोलर पंप लागले, त्यावर घरचा लोड अगदी सुव्यवस्थित चालणार आहे दिवसासाठी, आणि रात्रीसाठी अगर पाहिजे तर बॅटरी चालणार आहे. मित्रांनो, आपण अगोदर सोलर पॅनल बघितला आणि आता त्याच्यासाठी एक आपण बॅटरी चार्जिंगसाठी सोलर चार्ज कंट्रोलर विकत घेतलेला आहे. सोलर चार्ज कंट्रोलर दोन पद्धतीचे असतात. एक 12 व्होल्टचा असतो, एक 24 व्होल्टचा असतो, ज्यामध्ये तुम्ही सिंगल बॅटरीही जोडू शकता आणि डबल बॅटरीही जोडू शकता. त्याच्यासाठी आवश्यक असते ती बॅटरी. आपण बघू शकता, आपल्या ट्रॅक्टरची, पिकअपची किंवा कोणतीही जुनी बॅटरी आपण 12 व्होल्ट आणि 24 व्होल्ट या पद्धतीने लावलेली आहे. या बॅटरीचं इतकंच काम आहे की ती फक्त रात्रीसाठी वापरता येते. मी सध्या माझ्या घरामध्ये 3 बल्ब चालू आहे. एक 3 वॅटचा लावला, एक 5 वॅटचा लावला आणि एक 9 वॅटचा. रात्री 12 तास लाईट भरपूर असते. याच्यापासून मला खूप फायदा झाला आहे आणि मी हे कमीत कमी आज 5 वर्षापासून वापरत आहे. याही पलीकडचा आता दुसरा व्हिडिओ असा असणार आहे की आपल्या शेतामध्ये जे 3 किलोवॅट, 5 किलोवॅट, 7.5 किलोवॅटचे सोलर पंप लागले आहेत, ज्यावेळेस त्यांचा उपयोग होत नाही त्यावेळेस आपण घरामध्ये त्याचा वापर करू शकतो. त्याच्यासाठी आपणाला आवश्यक असणार आहे सोलर चार्ज कंट्रोलरऐवजी एक सोलर इन्व्हर्टर, जे आपण मार्केटमधून UTLचंही घेऊ शकता किंवा खाजगीरित्याही बनवून घेऊ शकतो. आपण बघू शकता, मीही एक सोलर चार्ज कंट्रोलर घेऊन इन्व्हर्टर घेतला आहे. मी याचा उपयोग 12 व्होल्ट DC कन्व्हर्टरद्वारे घरामध्ये चालू केला आहे. या कन्व्हर्टरमध्ये बॅटरीतून 2 वायर आणून प्लस मायनस जोडलेले आहे, बघू शकता आपण, आणि ही पिन लावलेली आहे. यापासून मी रात्रभर 2 आणि 3 बल्ब वापरत आहे. एक बल्ब 3 वॅटचा, 5 वॅटचा आणि 7 वॅटचा, असे 3 बल्ब आहेत. अशा प्रकारे सोलरपासून माझा खूप फायदा झालेला आहे आणि मी विजेची बचतही केलेली आहे. अजून नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी 1-2 दिवसातच एक असा व्हिडिओ आणणार आहे की ज्याद्वारे आपण घरातले लाईट दिवसभर चालू शकतो, आटाचक्कीही चालू शकतो. धन्यवाद. सबस्क्राईब करायला विसरू नका.